मित्रांनो, समजा तुम्ही एखादी जमीन खरेदी करायला गेलात. समोरचा व्यक्ती तुम्हाला म्हणाला, हा 7/12 आहे, हा 8A आहे आणि हा प्रॉपर्टी कार्ड आहे. आता जर तुम्हाला या तिन्ही कागदपत्रांमधला फरक माहिती नसेल, तर लाखो रुपयांचा व्यवहार करताना तुमची फसवणूक होऊ शकते. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं, तुमची फसवणूक होऊ शकते. अनेक लोकांना वाटतं की 7/12 म्हणजेच मालकीचा अंतिम पुरावा. काही जणांना असं वाटतं की 8A आणि 7/12 एकच असतात. तर काही जण शहरातील घराला सुद्धा 7/12 मागतात. पण खरं काय आहे? या तिन्ही कागदपत्रांचा उपयोग वेगवेगळा आहे का? आणि प्रत्येकाची स्वतःची वेगळी भूमिका आहे. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेतून आणि सुरुवातीपासून समजून घेणार आहोत की 7/12 उतारा म्हणजे काय असतो, 8A म्हणजे नक्की काय आणि प्रॉपर्टी कार्ड म्हणजे काय, या तिघांमधला नेमका काय फरक आहे, कोणता कागदपत्र कुठे वापरला जातो आणि कोणत्या व्यवहारात कोणते आवश्यक कागदपत्रे लागतात आणि कोणत्या कागदपत्रावरून मालकीचा हक्क सिद्ध होतो. ऑनलाईन हे कागद कसे मिळवायचे आणि जमीन किंवा घर खरेदी करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी नक्की तपासाव्या. मित्रांनो, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी अशा काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे ज्या प्रत्येक जमीन किंवा घर खरेदी करणाऱ्या व्यक्तीला माहीत असायला हव्यात. चला तर मग जास्त वेळ न घेता या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात प्रथम जाणून घेऊया 7/12 उतारा म्हणजे काय. महाराष्ट्रामध्ये शेतीच्या जमिनीसाठी सर्वात महत्त्वाचा महसूल दस्तऐवज म्हणजेच 7/12 उतारा. याला 7/12 असेही म्हणतात. हा उतारा दोन वेगवेगळ्या नमुन्यांचा एकत्रित भाग आहे. यामध्ये जमिनीचा सर्वे नंबर किंवा गट नंबर, क्षेत्रफळ, जमिनीचा मालक कोण आहे, त्या जमिनीवर कोणते पीक घेतले जाते, जमिनीचा प्रकार काय आहे, सिंचनाची माहिती, तसेच कर्ज किंवा बँकेचं ओझं असल्यास त्याची नोंद यासारखी महत्त्वाची माहिती असते. त्यामुळे शेतीची जमीन खरेदी करताना किंवा शासकीय योजनांचा लाभ घेताना 7/12 हा सर्वात महत्त्वाचा दस्तऐवज मानला जातो. आता पाहूया 8A उतारा म्हणजे काय. अनेकांना वाटते की 7/12 आणि 8A हे एकच असते, पण तसे नाहीये. 8A हा मालकाच्या नावाचा उतारा असतो. एखाद्या व्यक्तीच्या नावावर एका गावामध्ये किती शेती जमीन आहे, कोणकोणते गट नंबर आहेत आणि त्या सर्व जमिनींची माहिती एकाच ठिकाणी या उतार्यामध्ये मिळते. म्हणजेच 7/12 हा एका विशिष्ट जमिनीचा उतारा असतो, तर 8A हा एका व्यक्तीच्या नावावरील सर्व शेती जमिनींचा सारांश असतो. त्यामुळे महसूल कार्यालयामध्ये अनेक वेळा 7/12 सोबत 8A उताराही मागितला जातो. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रॉपर्टी कार्ड काय आहे. प्रॉपर्टी कार्ड म्हणजे शहर किंवा नगर परिषद, महानगरपालिका किंवा नागरी भागातील मालमत्तेचा अधिकृत मालकी दस्तऐवज. ज्या ठिकाणी 7/12 उतारा लागू होत नाही त्या शहरी भागात प्रॉपर्टी कार्ड वापरला जातो. यामध्ये मालमत्तेचा CTS नंबर किंवा सिटी सर्वे नंबर, मालकाचे नाव, क्षेत्रफळ, मालमत्तेचा प्रकार आणि इतर आवश्यक नोंदी असतात. म्हणजेच गावातील शेतीसाठी 7/12 असतो, तर शहरातील प्लॉट, घर किंवा इमारतीसाठी प्रॉपर्टी कार्ड महत्त्वाचा असतो. आता या तिन्ही कागदपत्रामधील मुख्य फरक समजून घेऊया. जर जमीन शेतीची असेल तर 7/12 आणि 8A हे दस्तऐवज लागू होतात. जर मालमत्ता शहरामध्ये असेल, जसे की घर, प्लॉट, दुकान किंवा इमारत, तर त्यासाठी प्रॉपर्टी कार्ड आवश्यक असतो. 7/12 मध्ये एका विशिष्ट शेती जमिनीची संपूर्ण माहिती मिळते. 8A मध्ये मालकाच्या नावावरील सर्व शेती जमिनींचा तपशील मिळतो, तर प्रॉपर्टी कार्डमध्ये शहरी मालमत्तेची अधिकृत माहिती मिळते. अनेक लोक जमीन किंवा प्लॉट खरेदी करताना फक्त एकच कागद पाहतात आणि नंतर अडचणीत पडतात.
त्यामुळे कोणतीही मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी संबंधित कागदपत्रे नीट तपासणे आवश्यक असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणे आणि सर्व नोंदी पडताळून पाहणे अत्यंत महत्त्वाचे असते. यामुळे भविष्यातील अनेक कायदेशीर अडचणी टाळता येतात. तसेच एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, 7/12, 8A किंवा प्रॉपर्टी कार्ड हे दस्तऐवज मालमत्तेची माहिती दर्शवतात. मात्र केवळ या कागदपत्रांवरून मालकी हक्क अंतिम सिद्ध होतोच असे नाही. मालकीची खात्री करण्यासाठी इतर संबंधित कायदेशीर कागदपत्रे, नोंदणीकृत विक्री खत आणि इतर नोंदींचीही पडताळणी करणे आवश्यक असते. मित्रांनो, मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयोगी वाटला असेल. जर तुमच्या कुटुंबात किंवा मित्रांपैकी कोणी जमीन खरेदी करण्याचा विचार करत असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचवा. अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या नागरिक माहिती मंच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. भेटूया अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसह. जय शिवराय. धन्यवाद.